जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील टॉप 13 चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नुकतेच तुतारी फुंकणारा माणूस हे नवीन निवडणूक चिन्ह कोणत्या पक्षाला देण्यात आलेले आहे? तर आत्ताच तुतारी फुंकणारा माणूस हे नवीन निवडणूक चिन्ह हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या गटाला देण्यात आलेले आहे। 2023च्या जागतिक सायबर क्राईम अहवालात भारताचे स्थान काय होते? तर 2023च्या जागतिक सायबर क्राईम अहवालामध्ये भारताचे स्थान हे 80व्या क्रमांकावर होते। भारतात सर्वाधिक रामसर स्थळे असलेले 2 राज्य कोणते? तर भारतामध्ये तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांमध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत। भारताचे सध्याचे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत? तर भारताचे सध्याचे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त हे हिरालाल समरिया आहेत। भारतातील पहिले गती शक्ती रिसर्च चेअर कोणत्या संस्थेत स्थापन करण्यात आलेले आहे? तर भारतातील पहिले गती शक्ती रिसर्च चेअर हे IIM शिलाँग या संस्थेत स्थापन करण्यात आलेले आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हे नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे। गुजरात सौर ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात सौर ऊर्जा केंद्र हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। कोणत्या भारतीय राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री यांनी स्टार्टअपसाठी स्मार्ट कार्ड लॉन्च केले आहे? तर तमिळनाडू या भारतीय राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री यांनी स्टार्टअपसाठी स्मार्ट कार्ड लॉन्च केले आहे। बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन हे आसाम या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे। कोणत्या देशाने अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य वाढवण्यासाठी प्रोटोकॉल दुरुस्तीवर स्वाक्षरी केली आहे? तर रशिया या देशाने अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य वाढवण्यासाठी प्रोटोकॉल दुरुस्तीवर स्वाक्षरी केली आहे। मंजूर विधेयकानुसार मराठा समाजाला महाराष्ट्रात शिक्षण आणि सरकारी नोकरीत किती प्रमाणात आरक्षण दिले जात आहे? तर मंजूर विधेयकानुसार मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये 10% एवढे आरक्षण दिले जात आहे। नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले नेव्हिगेट भारत पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर आत्ताच बातम्यांमध्ये बघितलेले नेव्हिगेट भारत पोर्टल हे माहिती आणि प्रसारण या मंत्रालयाने सुरू केले आहे। मालदीवमध्ये त्रिपक्षीय तटरक्षक सराव दोस्ती 16 सुरू झाला। कोणते देश यामध्ये भाग घेत आहेत? तर यामध्ये मालदीव, भारत आणि श्रीलंका हे 3 देश भाग घेत आहेत। दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा शाहरुख खान याला मिळाला आहे। देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरवण्यात येत आहे? तर हे पुणे येथे भरवण्यात येत आहे। किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर किरू जलविद्युत प्रकल्प हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे। 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 1 मार्चपासून
कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? तर 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 1 मार्चपासून कोलंबो या ठिकाणी सुरू होत आहे. अलीकडेच कोणत्या संस्थेने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट संस्था सुरू केली आहे? तर आत्ताच IIT गुवाहाटी या संस्थेने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट संस्था सुरू केली आहे. सागरी तांत्रिक प्रदर्शन एमटेक्स 2024चे उद्घाटन कोठे झाले आहे? तर सागरी तांत्रिक प्रदर्शन एमटेक्स 2024चे उद्घाटन हे विशाखापट्टणम येथे झालेले आहे. कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली G20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होत आहे? तर ब्राझील या देशाच्या अध्यक्षतेखाली G20 या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होत आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे? तर महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नुकतेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेले होते. भारत सरकारने सादर केलेल्या सागर आकलन मार्गदर्शक तत्त्वांचे प्राथमिक लक्ष काय आहे? तर भारत सरकारने सादर केलेल्या सागर आकलन मार्गदर्शक तत्त्वाचे प्राथमिक लक्ष हे भारतीय बंदरांची कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवणे हे आहे. 11वा आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर 11वा आंतरराष्ट्रीय कठपुतली महोत्सव हा चंदीगड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा समाक्का सललाम्मा जटारा आदिवासी सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा सण तेलंगणा या राज्यामध्ये साजरा केला जातो. कोणत्या भारतीय राज्याने गुप्तेश्वर जंगलाला 4थे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? तर ओडिशा या राज्याने गुप्तेश्वर जंगलाला 4थे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. केंद्रीय दक्षता आयोगामध्ये नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर केंद्रीय दक्षता आयोगामध्ये नवीन दक्षता आयुक्त म्हणून AS राजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या IIT संस्थेने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण सुविधा सुरू केली आहे? तर IIT गुवाहाटी या संस्थेने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण सुविधा सुरू केलेली आहे. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी पाळला जात असतो? तर जागतिक सामाजिक न्याय दिन हा 20 फेब्रुवारी रोजी पाळला जात असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात.